नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कारखान्याचे कर्मचारी कसे तयार करायचे ते बघणार आहोत. त्यामधला आपला कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर हा कसा तयार करायचा तो आपण आज बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आपल्या फॅक्टरीचं लॉग इन करून घ्यायचे आहे. जो आपण फॅक्टरीचा लॉग इन नंबर टाकलेला आहे रजिस्ट्रेशनच्या वेळेस, तो नंबर इथे आपल्याला टाईप करायचा आहे. नंबर टाईप केल्याच्या नंतर या नंबरवर एक OTP पाठवायचा आहे. तो पाठवण्यासाठी आपल्याला खालच्या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर जो OTP आपल्या मोबाईलवर आलेला आहे तोच OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला पडताळणी व लॉग इन या बटनवर क्लिक करायचे आहे. या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला शुगर फॅक्टरीचा आपला डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डमध्ये आपल्याला आपल्या शुगर फॅक्टरीचे सर्व कामकाज दिसेल. तर आपल्याला खाली स्क्रीन घ्यायची आहे आणि आपल्याला कर्मचारी तयार करा या ऑप्शनवर जायचे आहे आणि इथे आपल्याला क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असा एक यूजर इंटरफेस दिसेल. सर्वप्रथम आपल्याला यूजर प्रकार निवडा या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर हे ऑप्शन निवडायचे आहे. हे ऑप्शन निवडल्याच्या नंतर जो आपला कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर आहे त्याचं पूर्ण नाव आपल्याला इथे टाईप करायचे आहे. पूर्ण नाव टाईप केल्याच्या नंतर आपल्याला त्याचा मोबाईल नंबर इथे टाईप करायचा आहे. हा त्याचा मोबाईल नंबर टाईप केल्याच्या नंतर त्याच्या मोबाईल नंबरवर आपल्याला एक OTP पाठवायचा आहे. त्यामुळे आपल्याला OTP पाठवा या बटनवर क्लिक करायचे आहे. त्या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ह्या 4 कॉलममध्ये OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर OTP पडताळा या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट मॅनेजरचं राज्य कुठले आहे ते आपल्याला इथे निवडायचे आहे. त्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्ट मॅनेजरचा जिल्हा कोणता आहे तो आपल्याला इथे निवडायचा आहे. त्यानंतर तालुका कोणता आहे तो निवडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यांचे गाव कोणते आहे ते इथे टाईप करायचे आहे. आणि लास्टला आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्ट मॅनेजरचा फोटो अपलोड करायचा आहे. तो फोटो आपण कॅमेऱ्यामध्ये काढला तरी चालेल किंवा आपल्या गॅलरीमधून सिलेक्ट केला तरी चालेल. हा फोटो अपलोड केल्याच्या नंतर पूर्ण माहिती बरोबर आहे का ते आपल्याला एकदा चेक करायचे आहे. पूर्ण माहिती जर बरोबर असेल तर आपल्याला नोंदणी या बटनवर क्लिक करायचे आहे. या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर नोंदणी यशस्वी झाली असा आपल्याला मेसेज दिसेल. आता आपला कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर तयार झालेला आहे. तो आपल्याला पाहायचा असेल तर कुठे पाहायचा, तर इथे कर्मचारी हे ऑप्शन आपल्याला दिसत आहे. तर या ऑप्शनवर पहा इथे क्लिक करायचे आणि जरा आपल्याला स्क्रीन खाली घ्यायची आहे. हा बघा, संभाजी नाना जाधव कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर हा इथे आपल्याला तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर तयार करायचा आहे.